नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारने महसूल विभागाने तब्बल 50 वर्षानंतर 7/12 उताऱ्यामध्ये 11 नवे बदल केले आहेत। तसेच या काही नवीन सुधारणा आहेत। 7/12 उताऱ्यातील अधिक स्पष्ट अचूक करणाऱ्या दृष्टीने या सगळ्या गोष्टी करण्यात आल्याचा आता इथे संकल्प आपल्याला दिसतोय। जो काही अर्थसंकल्पामध्ये मांडल्यानंतर या सगळ्या गोष्टींमध्ये काही बदल झाले। आता याच्यामध्ये काय बदल झाले, शेतकऱ्यांना याच्यामध्ये काय फायदा होणार आहे, नवीन जो काही 7/12 येणार आहे त्याच्यानंतर शेतकऱ्यांना याच्यामध्ये किती अचूकता शेतकऱ्यांना मिळणार आहे। आतापर्यंत काही गोष्टी ज्या काही कागदोपत्री होत्या, फक्त ऑनलाईन आल्या नव्हत्या, त्या सगळ्या याच्यातनं आता होणार आहे। त्यामुळे शेवटपर्यंत बघा, नक्कीच तुम्हाला याच्यातनं महत्त्वाची माहिती, कारण की 7/12 हा प्रत्येकाचा असतो। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 7/12 म्हणजे नेमकं काय हे आपण थोडक्यात जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत। अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। 7/12 म्हणजे जमिनीचा जो काही लेखाजोखा असतो तो भूमी अभिलेख विभागाकडे असतो। गाव नमुना 7 कोणत्या नावावर किती जमीन आहे हे सगळं याच्यातनं आपल्याला समजत असतं। तसंच गाव नमुना 12 मध्ये त्या जमिनीवर कोणत्या पिकांची लागवड झालेली आहे याची नोंद याच्यामध्ये असतं। सरकारने या दोन्ही भागांमध्ये सुधारणा करून त्याला अधिक स्पष्ट करण्याचं काम इथे आपल्याला करताना दिसत आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना याच्यातनं व्यवस्थित त्यांच्या 7/12 काय आहे, कोणाकोणाचे नाव आहे, त्या सगळ्या गोष्टी आता इथे समजणार आहेत। त्यामुळे अजून लाईक केलं नसेल, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। बघा, 11 महत्त्वाचे निर्णय काय आहेत ते जाणूया। गावाच्या नावासोबतच कोड क्रमांक म्हणजे गाव नमुना 7 मध्ये आता गावाचा कोड क्रमांक जमिनीची स्पष्टता आणण्यासाठी लागवडी योग्य आणि पोट खराब क्षेत्र स्वतंत्रपणे दर्शवलं जाणार असल्याचं इथे समजते। त्याच्यानंतर एकूण बेरीज देखील इथे आपल्याला तिथे स्पष्ट मांडण्यात येणार आहे। नंतर मित्रांनो, नवीन क्षेत्रमापन पद्धतीचे लागू करण्यात येणार आहे, जसं की शेतीसाठी हेक्टर आर चौरस मीटर, तर बिनशेतीसाठी आर चौरस मीटर हे एकक वापरण्यात येणार आहे। बघा, आता त्याचं जे काही मापदंड होतं ते देखील चेंज झालंय। खाते क्रमांकाची स्पष्टता, यापूर्वी इतर हक्कामध्ये दिला जाणारा खाते क्रमांक आता थेट खातेदारांच्या नावासमोर असणार आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना लगेच तिथे स्पष्टता येणार आहे। मयत खातेदारांच्या नोंदणीबाबत बदल, मृत व्यक्ती कर्ज बोजे आणि ई कराराच्या नोंदणी कंसात दर्शवण्याऐवजी त्यावर आडवी रेष मारली जाणार आहे, म्हणजे असे एक डॅश मारण्यात येणार आहे। प्रलंबित फेरफारांची स्वतंत्र नोंद, फेरफार प्रक्रिया पूर्ण न झालेल्या जमिनींसाठी प्रलंबित फेरफार हा स्वतंत्र रकाना देखील तिथे तयार केला जाणार असल्याचं आपल्याला इथे समजतंय। जुने फेरफार क्रमांक वेगळे, सर्व जुन्या फेरफार क्रमांकासाठी वेगळा रकाना तिथे तयार करण्यात येणार आहे, जेणेकरून सगळ्यांना तिथे स्पष्टता येणार आहे। खातेदारांच्या नावांमध्ये ठळक रेष असणारा नाव, त्यामुळे शेतकऱ्यांना इथे स्पष्टता अगदी क्लिअर होणार आहे। गट क्रमांक आणि शेवटचा व्यवहार, गट क्रमांकासोबत शेवटचा फेरफार क्रमांक आणि त्याची तारीख इतर हक्क रकान्यात तिथे शेवटी दाखवली जाणार आहे, जे की आता थोडंसं आपल्याला अस्पष्टता होती ती स्पष्टता तिथे येणार आहे। बिनशेती जमिनींसाठी नवीन बदल करण्यात आले, जसे की आर चौरस मीटर हेच एकक राहणार असून जुडी व विशेष आकारणी रकाने इथे काढून टाकण्यात आल्याचं आपल्याला इथे समजतंय। आकृषिक जमिनींसाठी विशेष सूचना त्यांच्याकडनं देण्यात आल्या आहेत, जसं की बिनशेती 7/12 उताऱ्याच्या शेवटी आता सदरचे क्षेत्र आकृषक क्षेत्रांमध्ये रूपांतरित झाले असल्याचे गाव नमुना 12 लागू होणार नाही, अशी सूचना याच्यातनंच त्यांनी स्पष्ट आपल्याला दिलेली दिसते। नवीन 7/12 उतार्यामध्ये नागरिकांना याच्यात काय फायदा होणार, कारण की 50 वर्षानंतर जर याच्यामध्ये चेंजेस होत आहेत तर नेमके काय फायदे होणार आहे। तसंच जर बघायला गेलं तर जे काही बदल झाले ते 7/12ला अधिक माहितीपूर्ण बनवताना आणि महसूल विभागाच्या कामकाजामध्ये अचूकता व गतिमानता आणण्यासाठी सरकारने 3 मार्च 2020 रोजी 7/12 आणि 8 उतारा महाराष्ट्र शासनाच्या आणि ई महाभूमी प्रकल्पाचा लोगो टाकण्यासाठी मान्यता देण्यात आली होती। या सुधारणांमुळे 7/12 उतारा अधिक स्पष्ट आणि नागरिकांसाठी समजण्यायोग्य सोपा झाला होता। तसेच डिजिटल प्रणालीमुळे महसूल विभागाच्या कामकाजातही आता सुसूत्रता आणण्यासाठी याच्यामध्ये हे जे काही नवीन 11 बदल करण्यात आले। मित्रांनो, आशा करतो ही नवीन माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल। तर अजून लाईक केलं नसेल, लाईक करा, सबस्क्राईब करून ठेवा, शेजारी घंटीचं बटन ऑन करा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला मिळत असतात। धन्यवाद।